Yes, sir. Okay. Good afternoon, everyone. Today we are going to discuss a new topic called single entry system. Actually, I have already prepared one video regarding what is the meaning of single entry and how to convert the single entry into double entry. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आपण सिंगल एंट्रीचा पहिला जो व्हिडिओ मी युट्यूब वरती टाकला होता तो तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल असं मला वाटतंय. आणि तेच गृहीतक मी डोक्यामध्ये धरून आता आपण प्रॅक्टिकली सिंगल एंट्रीचं डबल एंट्री मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं हे आज आपण आजच्या प्रॉब्लेम मध्ये पाहणार आहोत. सगळ्यांना ऐकू येते माझं? Yes, sir. ओके. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, प्रॉब्लेम तर आपण शिकणारच आहोत, परंतु जर का भविष्यामध्ये आता तुम्ही ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडणार आहात, तुम्हाला जर एखादा व्यक्ती त्याचे काही अकाउंट्स किंवा त्याने जे काही लिहिलेलं असेल, की उदाहरणार्थ एखादा पानपट्टीवाला असेल किंवा एखादा किराणा दुकानदार असेल छोटासा किंवा एखादा गाडा ठेलेवाला लावतो ना, जे आपण लॉरी वगैरे बघतो आपण की बागेच्या कडेला जे लॉरी वगैरे लावतात, असा एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला आणि तो म्हटला की मला माझे अकाउंट तयार करायचे आहेत, तर तुम्ही मला माझे अकाउंट तयार करून देणार का? तर अशा केसेसमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचं अकाउंट तयार करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी आजचा जो आपण टॉपिक शिकणार आहोत तो अतिशय महत्वाचा आहे, ते म्हणजे कन्व्हर्जन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्री. त्याला आपण काय म्हणतो, प्रिपरेशन ऑफ अकाउंट फ्रॉम दी इनकम्प्लीट रेकॉर्ड. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जर का अर्धवट माहिती व्यवसायासंबंधीची असेल तरी सुद्धा त्या माहितीच्या आधारे तुम्ही त्याचे डबल एंट्री म्हणजेच प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट त्याला तयार करून देऊ शकता. तर त्या अनुषंगाने आजचं हे लेक्चर आपल्यासाठी महत्वाचं आहे. सिंगल एंट्री इंटू डबल एंट्रीचं कन्व्हर्जन करण्या अगोदर मला तुम्हाला काही नियम सांगायचे आहेत. सगळ्यात पहिला नियम, जेव्हा आपण सिंगल एंट्रीचं डबल एंट्री मध्ये कन्व्हर्जन करणार आहोत अशा वेळेला एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय तयार करावं लागेल, तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. काय तयार करावं लागेल, कोणी सांगेल का मला? हॅलो हॅलो पहिल्यांदा काय तयार करावं लागेल? हॅलो. Opening statement of affair. व्हेरी गुड. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. आता प्रश्न हा आहे की ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर का बनवायचं? कारण की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ही माहिती काढायची आहे की त्या व्यक्तीकडे सुरुवातीला किती भांडवल होतं. मग त्या व्यक्तीकडे जेवढं भांडवल होतं तर त्या भांडवलाच्या आधारे आपल्याला त्याच्या पुढची एंट्री करायची. म्हणजे स्टेप नंबर 1 मध्ये आपल्याला काय काढायचंय, त्याचं ओपनिंग कॅपिटल शोधून काढायचंय. आणि ओपनिंग कॅपिटल काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर तयार करावं लागेल. स्टेप नंबर 2 नंबरची जी स्टेप आहे ती अतिशय महत्वाची, ती म्हणजे काय, तर आपल्याला डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट तयार करायचं आहे. आता प्रश्न असा आहे की डेटर्स अकाउंट का काढायचं आणि क्रेडिटर्स अकाउंट का काढायचं, तर याचे दोन हेतू सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवायचे. डेटर्स अकाउंट मधून आपल्याला एक तर डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स काढायचा आहे किंवा क्रेडिट सेल्सची अमाऊंट काढायची आहे किंवा कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स काढायचे, जे आपण ब्रांच अकाउंट मध्ये पण काढत होतो. तेच आपल्याला सिंगल एंट्री मध्ये सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे डेटर्स अकाउंट मधून आपण एक तर क्रेडिट सेलची फिगर काढणार आहोत किंवा कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर्स काढणार आहोत किंवा डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करणार आहोत. त्यानंतर आपल्याला अकाउंट काढायचं आहे ते म्हणजे क्रेडिटर्स अकाउंट. आता क्रेडिटर्स अकाउंट का काढायचं, तर क्रेडिटर्स अकाउंट मधून सुद्धा आपल्याला क्रेडिट परचेसचा बॅलन्स किती आहे तो बॅलन्स फाइंड आउट करण्यासाठी किंवा क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला क्रेडिटर्स अकाउंट ओपन करायचं आहे. म्हणजे स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय करणार आहे, तर ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर काढणार आहे, ज्याच्यामधून आपल्याला ओपनिंग कॅपिटल फाइंड आउट करायचे. स्टेप नंबर 2 मध्ये आपण काय करणार आहे, तर डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट ओपन करणार आहे. आणि या दोन्ही अकाउंट मधून आपल्याला ज्या बॅलन्सिंग फिगर असतात किंवा ज्या फिगर्स आपल्याला माहिती पाहिजेत कशासाठी, तर ट्रेडिंग अकाउंट बनवण्यासाठी, प्रॉफिट लॉस बनवण्यासाठी आणि बॅलन्स शीट तयार करण्यासाठी, ज्या काही मिसिंग फिगर असतील प्रश्नामध्ये आपल्या, त्या मिसिंग फिगर फाइंड आउट करण्यासाठी आपण डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट तयार करणार आहोत. आणि याच्यानंतर स्टेप नंबर 3 जी आहे, ती स्टेप नंबर 3 म्हणजे आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचे. आता फायनल अकाउंट तयार करायचं म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आणि बॅलन्स शीट तयार करायची. तर मला वाटतं सगळ्यांनी या 3 स्टेप लक्षात ठेवलेल्या असतील. फर्स्ट, प्रिपरेशन ऑफ ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर. सेकंड इज प्रिपरेशन ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स अकाउंट. नंबर 3 इज प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट, दॅट इज ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. समजलंय सगळ्यांना? Hello, everybody understood? Yes, sir. Okay. Now I'm moving toward the first question. On the screen, you can see Mr. Gopal
Gopal Rao, who does not maintain the proper books of account, and from the following information, they have requested us to prepare the trading and profit and loss account for the year ended 31st of March 2015 and the balance sheet as on 1st of April 2014. एक गोपाळराव नावाचा व्यक्ती आहे जो कधीही बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करत नाही आणि अशा व्यक्तीने तुम्हाला विनंती केलेली की तुम्ही त्याचं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याला बॅलन्स शीट बनवून द्या. आता ह्या व्यक्तीकडे अकाउंट नाहीये, परंतु त्याने त्याच्याकडे जी माहिती होती ती माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. सगळ्यांना मला वाटतं दिसत असेल स्क्रीनवरती. मिस्टर गोपाळरावने आपल्याला जी माहिती दिलेली आहे ती माहिती इथे स्क्रीनवरती आहे बघा. त्याच्या ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऍसेट लायबिलिटीचा बॅलन्स या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्याकडे इतर जे काही ट्रान्झॅक्शन होते ते ट्रान्झॅक्शन पण त्याने दिले. उदाहरणार्थ क्रेडिटरला किती पैसे दिले, कॅश किती मिळाली, सॅलरी किती आहे, रेंट किती, ऑफिसचा खर्च किती, ह्या सर्व गोष्टी त्याने आपल्याला मेन्शन केलेल्या आहेत. आणि वरतून खाली असं पण इन्फॉर्मेशन आहे की प्लांट अँड मशिनरीवरती डेप्रिसिएशन 5% टाकायचंय, फर्निचरवरती 10% टाकायचंय आणि आपल्याला इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे त्या इन्व्हेस्टमेंट वरती इंटरेस्ट सुद्धा मिळणं बाकी आहे. तर एवढ्या सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्याला करायचे. मग स्टेप नंबर 1 वाईज आपण जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा आता इथे बघायचं प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ओपनिंग कॅपिटल कुठं दिलेलं आहे का, नाही दिलेलं. मग जर ओपनिंग कॅपिटल क्वेश्चन मध्ये दिलं नसेल तर आपल्याला काय करावं लागतं, सिम्पली ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावं लागतं. मग ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक स्टेटमेंट तयार करावं लागेल ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, इथे सगळ्यात पहिल्यांदा इन द बुक्स ऑफ मिस्टर गोपाळराव आणि इथे ओपनिंग बॅलन्स शीट, ज्याला आपण काय म्हणायचं ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. आता ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर काढताना पहिल्यांदा इथे मला वाटतं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असावं, प्लांट अँड मशिनरीचा ओपनिंग बॅलन्स किती दिलाय बघा, 1,40,000. त्यामुळे मी पहिल्यांदा प्लांट अँड मशिनरीचा बॅलन्स लिहिलाय 1,40,000 असंच साईडला. त्यानंतर फर्निचरचा बॅलन्स आहे 10,000 रुपये इथे, त्यामुळे सेकंड मी इथं लिहिलं 10,000 रुपीज फर्निचर. त्यानंतर असेट आहे 44,000, स्टॉक 44,000, डेटर्स 81,000, डेटर्स 81,000. त्यानंतर 6% इन्व्हेस्टमेंट 50,000, 6% इन्व्हेस्टमेंट 50,000 या ठिकाणी इथे दिसतंय बघा आपल्याला. त्याच्यानंतर मध्ये इथे क्रेडिटर्सचा बॅलन्स आहे आपल्याकडे 27,000, त्यामुळे इथे क्रेडिटर्सचा बॅलन्स मी लिहिलाय 27,000. आणि थोडस इथे तुम्ही जर आला तर तुम्हाला इथे दिसतंय का सगळ्यांना इथे स्क्रीनवरती, हॅलो? हा, आता इथे मी स्क्रीन मुद्दामून झूम केलेली आहे. इथे तुम्हाला दिसत असेल बघा, कॅश ऑन 1 एप्रिल 2014 म्हणजे ओपनिंगला कॅशचा बॅलन्स किती दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, 20,000 रुपये इतका बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यामुळे ओपनिंगची कॅश ही ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर मध्ये ऍड करायची आपल्याला. आणि मग त्यामुळे आपण इथे कॅश इन हँड किती लिहिलंय, 20,000 लिहिलेलं आहे. मग आता सिम्पली काय करायचंय, ऍसेट मधून लायबिलिटी वजा करायच्या. तर ऍसेटची टोटल जी आहे ती आहे 3,45,000. तर ही दोन्हीकडे पॅरलल मांडली आपण 3,45,000. याच्यामधून 27,000 क्रेडिटर्स मायनस केले तर बॅलन्सिंग फिगर आपल्याला किती मिळेल, 3,18,000. म्हणजे 3,18,000 हे आपलं ओपनिंग कॅपिटल आहे. समजलं सगळ्यांना? हॅलो 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 Yes, sir. ओके. आता स्टेप नंबर 1 नुसार आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर काढलं. आता आपल्याला काय काढायचं होतं, तर डेटर्स आणि क्रेडिटर्स अकाउंट काढायचं होतं, बरोबर. आता ह्या क्वेश्चन मध्ये कॅश अकाउंट पण काढायची गरज आहे, त्याच्यामुळे आपण डेटर्स क्रेडिटर्स अकाउंट बरोबर कॅश अकाउंट पण काढलंय. स्टॉकची इन्फॉर्मेशन दिली असती तर स्टॉक अकाउंट पण काढलं असतं. मग आता स्टेप नंबर 2 नुसार आपण काय करूया, डेटर्स अकाउंट काढूया. तर डेटर्स अकाउंट काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे पाहिजे ते म्हणजे काय, तर डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स. तर डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स ऍज इट इज लिहायचा इथे. तो बॅलन्स ब्रॉट डाऊन 81,000 आणि इथे डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स पण दिलेला आहे क्वेश्चन मध्ये, तुम्ही बघू शकता 1,12,500. त्यामुळे इथे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,12,500. म्हणजे डेटर्स अकाउंट आपण काढलं, त्याचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स लिहून टाकला. समजलं सगळ्यांना? हॅलो हॅलो. आता इथे बघा क्वेश्चन मध्ये लिहिलंय कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स 2,73,600. जर डेटर्स कडून तुम्हाला कॅश मिळाली असेल तर तुम्ही एंट्री काय करणार आहात, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. मग त्याच्यामुळे आता बघा ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री मी करतो इथे, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. तर इथे मी कॅश अकाउंटला कॅशचा ओपनिंग बॅलन्स 20,000, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट किती लिहिले, 2,73,600. ह्याचा सेकंड इफेक्ट डेटर्सच्या क्रेडिटला काय येणार आहे, बाय कॅश अकाउंट 2,73,600. इफेक्ट समजला का सगळ्यांना? हॅलो
हॅलो. Yes, sir. ओके ओके. आता नेक्स्ट याच्यामध्ये बघा, डेटशी रिलेटेड फक्त आपण ट्रान्झॅक्शन पाहतो इथे. इन्फॉर्मेशन मध्ये आधी डेटशी रिलेटेड काय काय आहे बघा इथे. इथे बघा डिस्काउंट अलाउड आहे 1350. म्हणजे आपले जे क्रेडिट कस्टमर्स आहेत त्यांना आपण डिस्काउंट अलाउड करतो. तर डिस्काउंट अलाउड केल्यामुळे आपला डेटाचा बॅलन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यामुळे हा जो 1350 इथे दिसतोय तुम्हाला डिस्काउंट अलाउड, तर हा डिस्काउंट अलाउड जो आहे 1350, तर हा डेटाच्या क्रेडिटला आपण मांडला 1350 डिस्काउंट अलाउड. त्यामुळे याची पण एक एंट्री आपण इथे करून टाकली. याच्यानंतर क्वेश्चन मध्ये लिहिलंय बघा इथे रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न आउटवर्ड. इनवर्ड म्हणजे काय, आपल्याकडे माघारी आलेले माल. तर जेव्हा आपण माल विकतो तेव्हा तो माल आपल्याकडे माघारी येतो. त्यामुळे 4500 रुपये हे रिटर्न इनवर्ड आहेत, मग ते क्रेडिटर्स मध्ये मांडावं लागतील, डेटर्स मध्ये मांडावं लागतील. त्यामुळे इथे तुम्ही बघताय रिटर्न इनवर्ड 4500 हे डेटर्स मध्ये मांडलेले आहेत. कारण की माल तुमच्याकडे काय झाला, परत आला, म्हणजे डेटरचा बॅलन्स काय झाला आपला, कमी झाला. म्हणून 4500 रुपये आपण इथे डेटर्स मध्ये मेन्शन केलेले आहेत. इथे तुमचा रिटर्न इनवर्ड पण झालेला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा आकडा तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती इथे 900 रुपयाचे बॅड डेट्स आहेत. म्हणजे पैसे किती रुपये बुडाले आपले, 900 रुपये बुडाले. 900 रुपये बुडाल्यानंतर डेटाचा बॅलन्स काय होता आपला, कमी होतो. त्याच्यामुळे इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता बॅड डेट्स किती आहेत, 900 आहेत. मग आता आपलं जे डेटस अकाउंट होतं त्या डेटस अकाउंट मध्ये ज्या ज्या गोष्टी त्या डेटस रिलेटेड होत्या त्या सगळ्या आपण मेन्शन करून घेतल्या. तर आता डेटसची क्रेडिट साईडची टोटल जी आहे ती आहे 3,92,850. या 3,92,850 मधून ओपनिंग बॅलन्स किती होता आपला, 81,000 रुपये. म्हणजे 3,11,850 हा आपला काय आला, बॅलन्सिंग फिगर आला. आणि हा बॅलन्सिंग फिगर म्हणजे काय, सेल्स. हा सेल्स कोणता आहे, तर हा सेल्स आहे क्रेडिट सेल्स. समजलं सगळ्यांना. हॅलो. Yes, sir. ओके. तर क्रेडिट सेल्सचा फिगर किती आलाय, 3,11,850. आता सिमिलरली आपण क्रेडिटर्स अकाउंट पण ओपन केलेलं आहे. तर क्रेडिटर्स अकाउंटचा पण आपण ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स लिहूया. तर इथे तुम्ही बघू शकता क्रेडिटर्स अकाउंटचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स. इथे क्रेडिटर्स बघा, ओपनिंग बॅलन्स किती आहे, 27,000 आहे. क्लोजिंग बॅलन्स किती आहे, 22,500. मग क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, तर लायबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स असतो. त्यामुळे क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 27,000 ओपनिंग बॅलन्स. आणि इकडे डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन 22,500 क्लोजिंग बॅलन्स. आधी दोन्ही बॅलन्सेस मांडून घेतले. आता पुन्हा एकदा जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते इन्फॉर्मेशन मध्ये पहिलाच पॉईंट दिलाय बघा, कॅश पेड टू क्रेडिटर्स 1,98,000. मग आता आपण क्रेडिटर्सला कॅश देऊन टाकल्यामुळे मग कॅश अकाउंटच्या क्रेडिटला, त्यामुळे इथे कॅशच्या क्रेडिटला काय होणार आहे, बाय क्रेडिटर्स 1,98,000. आणि मग क्रेडिटर्सच्या डेबिटला काय लिहिणार, टू कॅश अकाउंट 1,98,000. समजलं सगळ्यांना. सिमिलरली या ठिकाणी इथे एक पॉइंट दिलाय बघा, क्रेडिट परचेसेस. आपण उधारीवरती माल किती परचेस केलाय, 25,000चा. मग क्रेडिट परचेसची एंट्री काय होते, आता आपल्याकडे काय येतो, माल येतो. त्यामुळे आपण काय म्हणतो, गुड्स अकाउंट डेबिट टू. कुणाकडून माल घेतला आपण, क्रेडिटर्स कडून घेतला. मग क्रेडिटर्स अकाउंट, मग क्रेडिटर्सच्या क्रेडिटला काय म्हणणार आहे, बाय परचेसेस. त्यामुळे क्रेडिटर्सच्या क्रेडिटला बाय परचेसेस. इथे जी परचेसची फिगर आहे तीच फिगर आपल्याला इथे लिहायची आहे. क्रेडिट परचेसेस 25,000. इथे पण 25,000च लिहायचे आहे इथे. Then after this credit purchases, next point is इथे बघा डिस्काउंट रिसिव्ड. आता डिस्काउंट आपल्याला कधी मिळतो, जेव्हा आपण दुसऱ्याकडून खरेदी करतो. तर आपण आता यांच्याकडून माल खरेदी करताना 3,150चा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे. मग डिस्काउंट जर मिळाला असेल तर तो आपला कुठे जाणार आहे, इकडे क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला. मग त्यामुळे डिस्काउंट रिसिव्ड, किती डिस्काउंट मिळाला आपल्याला, 3,150 रुपये. त्याच्यानंतर इथे लिहिलंय बघा रिटर्न आउटवर्ड असं मेन्शन केलं आपण. आणि रिटर्न आउटवर्ड किती आहे, 3,600 रुपये. रिटर्न आउटवर्ड 3,600 इथे क्रेडिटर्सच्या डेबिटला, कारण की आपण तो माल परत पाठवला म्हणजे तो माल कोणाकडे गेला, क्रेडिटर्सकडे. म्हणजे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिटर्न आउटवर्ड अकाउंट 3,600. मग आपण हा माल त्यांना माघारी पाठवून दिला होता. आता क्रेडिटर्स अकाउंटचे आपण टोटल करणार आहे, ज्याच्यामध्ये 1,98,000 आपण त्यांना कॅश पेड केलेली आहे. त्यांच्याकडून डिस्काउंट आपल्याला
3,150 मिळाला, त्यांना माल 3,600चा परत पाठवला आणि आता क्रेडिटर्सचा बॅलन्स किती आहे 22,500. मग ह्याची जर तुम्ही टोटल केली तर ह्याची टोटल किती आहे बघा 2,27,250 एवढी त्याची टोटल आहे. आणि ही 2,27,250 ही टोटल आहे त्यांची. त्याच्यामधून त्यांचा जो काही बॅलन्स आहे 27,000 रुपयाचा ओपनिंग बॅलन्स तो जर तुम्ही मायनस केला तर तुम्हाला जी बॅलन्सिंग फिगर मिळते ती किती आहे 2,250. ऍक्च्युली इथं जे परचेसेस दिले ते कॅश परचेसेस आहे. मगाशी मी चुकून क्रेडिट परचेस मध्ये ते वाचले होते. तर हे कॅश परचेसेस आहे. तर कॅश परचेसेस कुठे जाणार आहेत आपले कॅश अकाउंटला जाणार आहेत. त्याच्यामुळे इथं तुम्ही कॅश परचेसेस तुम्ही इथे बघू शकता कॅश अकाउंट मध्ये कॅश परचेसेस किती आहेत 25,000 मांडलेले आहेत आपण इथे. त्यामुळे क्रेडिटर्सचा जो आता बॅलन्स काढायचा होता आपल्याला आणि तो बॅलन्स मेजर बॅलन्स होता तो म्हणजे काय तर 2,02,250. तर इथे आपला जो क्रेडिटर्सचा बॅलन्स आलेला आहे क्रेडिट परचेसेस तर तो आहे 2,02,250. तर हा आपला क्रेडिट परचेसेसचा बॅलन्स आलेला आहे. आता आपण डेटर्स अकाउंट मधून काय फाइंड आउट केलं तर डेटर्स अकाउंट मधून आपण क्रेडिट सेल्स फाइंड आउट केले आणि क्रेडिटर्स अकाउंट मधून आपण काय केलं तर क्रेडिट हे जे परचेसेस आहेत हे पण कसे आहेत आपले क्रेडिट परचेसेस आहेत. तर इथून आपण क्रेडिट परचेसेस हे फाइंड आउट केलेले आहेत. आता आपलं जे कॅश अकाउंट होतं त्या कॅश अकाउंट मध्ये ओपनिंग बॅलन्स लिहिलेला आहे आपण या ठिकाणी. त्यानंतर कॅश पेड टू क्रेडिटर्स दिले आहे, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला असं दिसून येईल कॅश सेल्स किती केलाय 35,000. कॅश सेल्स केल्यावरती एंट्री काय होणार आपल्याकडे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 35,000. त्यामुळे 35,000 इथे आपण ऍडिशन केलेले आहे. त्यानंतर आपण सॅलरी आणि रेंट पेड केली 54,000 आणि 7,500. तर कॅश अकाउंट मध्ये बाय सॅलरीज अँड रेंट 54,000 7,500. त्यानंतर इथे ड्रॉइंग 13,500 रुपयानेचा त्यांनी वैयक्तिक खर्च केलेला आहे. त्याच्यामुळं कॅश मधून ड्रॉइंग 13,500 रुपये पण मायनस करायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑफिसचा एक्सपेन्सेस 19,000 आहे. तर तो ऑफिस एक्सपेन्सेस पण इथे आपण 19,000 मेन्शन करून टाकलेला आहे. मग अशी कॅश परचेसेस तुम्हाला सांगितले होते मी 25,000 ते 25,000 लिहिलेले आहेत. आता आपलं जे काही कॅश अकाउंट आहे तर याच्यामध्ये इथे एक ऍडिशनल ऍडजस्टमेंट दिली होती ती म्हणजे ऍडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस. एका वर्षभरामध्ये गोपाळरावने 10,000 रुपये ऍडिशनली भांडवल आणलं होतं. त्यामुळे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट 10,000 रुपये ऍडिशनली आणलेले आहेत. आता आपलं जे काही कॅश अकाउंट आहे ते कॅश अकाउंटचे आपण टोटल करणार आहोत या ठिकाणी. आणि कॅशची टोटल केल्यानंतर तुमच्याकडे 3,38,000 रुपये 600 इतकी कॅश होती. त्यातून तुम्ही हा एवढा एक्सपेन्सेस मायनस केल्यानंतर तुमच्याकडे बरोबर कॅशचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो किती राहतो शिल्लक 21,600. म्हणजे आपण या ठिकाणी कॅश अकाउंट का तयार केलं तर कॅश अकाउंटचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं तर क्लोजिंग बॅलन्स. म्हणजे या ठिकाणी ही जी बॅलन्सिंग फिगर आलेली आहे 21,000 रुपये 600 रुपये तर ही आपल्याला कॅश अकाउंट मधून मिळालेली आहे. आता आपल्याकडे असणाऱ्या ह्या सर्व माहितीचा वापर करून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे. त्यामुळे आता आपण पहिल्या स्टेप नुसार ओपनिंग स्टेटमेंट ऑफ फेअर नुसार आपण या ठिकाणी काय केलं तर ओपनिंग कॅपिटल फाइंड आउट केलं. इथे आपण क्रेडिट सेल्स फाइंड आउट केला, इथे आपण क्रेडिट परचेसेस फाइंड आउट केले आणि इथे आपण क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश फाइंड आउट केला. आता आपण काय करू शकतो तर आता आपण येथे फायनल अकाउंट तयार करू शकतो. मग आता आपल्याला काय तयार करावं लागतील तर फायनल अकाउंट तयार करावं लागतील ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. नेक्स्ट प्रोसेस ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आता ट्रेडिंग अकाउंट बनवायला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे तर ओपनिंग स्टॉक पाहिजे. तो ओपनिंग स्टॉक कुठे मिळेल क्वेश्चन मध्ये इथे बघू शकता तुम्ही. ओपनिंग स्टॉक इथे आहे आपल्याकडे. ओपनिंग स्टेटमेंट ऑफ फेअर मध्ये किती आहे 44,000. त्यामुळे इथे ट्रेडिंग अकाउंट मध्ये ओपनिंग स्टॉक किती लिहिला आहे आपण 44,000 इथे तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर परचेसेस, कॅश परचेसेस किती आहेत 25 आणि क्रेडिट किती आहे 2,02,50. आता इथे तुम्ही बघू शकता कॅश परचेसेस इथे बघा परचेसेस कॅश किती आहेत 25,000 आहेत आणि इथे क्रेडिट परचेसेस किती फाइंड आउट केले होते आपण 2,02,50. त्यामुळे इथे कॅश परचेसेस मध्ये कॅश 25,000, क्रेडिट परचेसेस 2,02,50. त्याच्यानंतर आपण रिटर्न आउटवर्ड केलं होतं बघा. रिटर्न आउटवर्ड इथे किती रुपयाचा माल माघारी पाठवला होता 3,500 रुपयाचा माल माघारी पाठवला इथे. तर हा 3,600 रुपयांचा माल त्यातून रिटर्न मायनस करायचे आहेत. तर आपले टोटल जे परचेसेस आहेत ते 2,21,650 रुपयाचे परचेसेस आहे. आता सिमिलरली आपण सेल्स जर बघितलं तर सेल्स मध्ये कॅश आणि क्रेडिट सेल्स. तर तुम्ही इथे बघू शकता कॅश अकाउंट मध्ये कॅश सेल्स किती होता 35,000 रुपये आणि क्रेडिट सेल्स किती आहे 3,11,850. त्यामुळे इथे सेल्स मध्ये 35,000 रुपये कॅश आणि 3,11,850 रुपयाचा क्रेडिट सेल्स. यातून रिटर्न इनवर्ड झाले होते बघा. आपल्याकडे किती माल माघारी आपण पाठवून दिला होता तर 4,500 रुपयाचा.
माल माघारी आलेला आहे. मग विक्री करून माल माघारी आला तर तो मायनस करून टाकला 4,500 रुपये. मग इथे टोटल सेल जी आहे ते आपली 3,42,350 आणि स्टॉक आपला 60,000 रुपये आहे. तर क्लोजिंग स्टॉक तुम्ही क्वेश्चन मध्ये बघू शकता. इथे स्टॉक जो आहे तो क्लोजिंग स्टॉक किती आहे 60,000 इतकी त्याची फिगर आहे. त्यामुळे इथे आपण डायरेक्टली 60,000 रुपये लिहिणार आहोत. क्लोजिंग स्टॉक 60,000. तर क्लोजिंग स्टॉक 60,000 लिहिल्यानंतर याचा सेकंड लगेचच इफेक्ट आपण कुठे देत असतो सर, तर ह्याचा इफेक्ट हा बॅलन्स शीट मध्ये देत असतो. क्लोजिंग इफेक्ट किती आहे 60,000 रुपये क्लोजिंग बॅलन्स शीट मध्ये मांडलेलं आहे आपण इथे. आता आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं ज्याच्यामध्ये 3,42,350 अधिक 60,000 म्हणजे इथे 4,02,350 रुपये हा जो आपला बॅलन्स आहे. तर हा बॅलन्स या ठिकाणी आपल्याला इथे याचा क्लोजिंग बॅलन्स दिसतोय आणि ह्यातून तुम्ही 44,000 वजा 2,21,650 रुपये वजा केल्यानंतर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट किती मिळणार आहे इथे. तर इथे जो आपला ग्रॉस प्रॉफिट असणार आहे तर हा ग्रॉस प्रॉफिट आहे आपला 1,36,700. हा आपला काय आला तर ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये बाय प्रॉफिट कॅरीड फॉरवर्ड. तर इथे बाय ग्रॉस प्रॉफिट 1,36,750 हा प्रॉफिट आहे. आता सिमिलरली आपण जे काही एक्सपेन्सेस आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले होते तर ते एक्सपेन्सेस पण बघायचे तिथे. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला काय काय करत होता सॅलरी रेंट ऑफिस एक्सपेन्सेस. तर हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये मेन्शन करणार आहे सॅलरी रेंट ऑफिस एक्सपेन्सेस. त्यानंतर डिस्काउंट अलाउड इथे लिहायचं आहे. डिस्काउंट रिसिव्ड आपण इथे लिहिणार आहोत. त्यानंतर बॅड डेट्स 900 तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इथे बॅड डेट्स दिलेले आहेत क्वेश्चन मध्ये. इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बॅड डेट्स किती आहेत 900 आहेत. इथे डिस्काउंट अलाउड खर्च आहे प्रॉफिट लॉसचा. त्यानंतर सॅलरी प्रॉफिट लॉसला रेंट प्रॉफिट लॉस ऑफिस एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस आणि ड्रॉइंग हे आपण काय करणार आहे तर ड्रॉइंग हे आपण कॅपिटल मधून मायनस करणार आहोत त्या ठिकाणी. आणि बॅड डेट्स किती आहेत 900 रुपये आहेत. मग त्यामुळे आपण हे सर्व गोष्टी या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मेन्शन केलेल्या आहेत. आणि आपल्याला प्रॉब्लेम मध्ये एक इथे डिस्काउंट रिसिव्ड हा क्रेडिटला घेतलेला आहे आपण. इथे ऍडजस्टमेंट दिली होती बघा. ऍडजस्टमेंट काय सांगतात ते डेप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी बाय 5% अँड फर्निचर ॲट 10%. त्यामुळे प्लांट अँड मशिनरीची जी क्लोजिंग व्हॅल्यू आहे क्लोजिंग व्हॅल्यू तुम्ही इथे बघू शकता. प्लांट अँड मशिनरीची क्लोजिंग व्हॅल्यू किती 1,40,000. तर आपल्याला 1,40,000चे किती टक्के टाकायचे 5% म्हणजे 14,570 म्हणजे 700 रुपये इथे डेप्रिसिएशन पडणार आहे. आणि फर्निचर 10%. तर फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स किती 10,000. 10,000चे 10% म्हणजे किती 1,000. तर मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये इथे तुम्ही बघू शकता 7,000 रुपयाचं डेप्रिसिएशन इथे प्लांट अँड मशिनरीवरती टाकलेलं आहे आणि 1,000 रुपयाचं फर्निचरवरती डेप्रिसिएशन टाकलेलं आहे. तसंच आणखीन एक ऍडजस्टमेंट आपल्याला दिली होती ती म्हणजे काय की त्यांनी आपल्याला सांगितलं होतं तुम्ही इन्व्हेस्टमेंट जी आहे त्या इन्व्हेस्टमेंटवरती इंटरेस्ट रिसिवेबल आहे. तर इन्व्हेस्टमेंट तुमची किती आहे 6% इन्व्हेस्टमेंट आहे. त्याची क्लोजिंग व्हॅल्यू किती आहे 50,000. तर 50,000च्या 30% 6 म्हणजे 3,000 रुपये. मग त्यामुळे 3,000 रुपये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिवेबल तर ते क्रेडिटला मांडलेलं आहे. तर याचा सेकंड बॅलन्स आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड केलेला आहे. आता आपण इथे ऍसेट साईडला लिहिताना पहिल्यांदा कॅपिटल तर ओपनिंग कॅपिटल मगाशी आपण इथे काढलं होतं बघा 3,18,000 रुपयाचं ओपनिंग कॅपिटल आहे. तर ते आपण बॅलन्स शीट मध्ये मांडलेलं इथे ओपनिंग कॅपिटल 3,18,000 ज्याच्यामध्ये ऍडिशन केली होती बघा आपण 10,000 रुपये ऍडिशनल. त्यानंतर ड्रॉइंग आपलं 13,500 रुपयाचं ड्रॉइंग मायनस केलेलं आहे. आणि आपल्याला जो नेट प्रॉफिट इथे झालाय म्हणजे 1,36,700 अधिक 3,000 अधिक 3,150 म्हणजे 1,42,850 मधून हे सगळे खर्च डेप्रिसिएशन वजा केल्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट जो आलेला आहे तो किती आहे 52,100 रुपीज. हा 52,100 रुपीज प्रॉफिट पण याच्यात ऍड केलाय. मग आपलं कॅपिटल 3,18,000 ऍडिशन 10,000 मायनस 13,500चं ड्रॉइंग आणि 52,100 रुपये हा आपला प्रॉफिट आहे. टोटल कॅपिटल आता किती झालं आपलं 3,66,600 रुपयांचा कॅपिटल आहे. क्रेडिटरचा क्लोजिंग बॅलन्स आहे 22,500 जो आपण प्रॉब्लेम मधूनच घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता क्रेडिटरचा क्लोजिंग बॅलन्स आहे इथे 22,500. आता ऍसेट साईडला प्लांट अँड मशिनरी 1,40,000 दिली आहे. त्याच्यामधून 5% डेप्रिसिएशन केलं तर 14,570 7,000चं डेप्रिसिएशन मायनस केलं 1,33,000 रुपये आउटरला. फर्निचर 10,000चा बॅलन्स आहे 10% डेप्रिसिएशन चार्ज केलं 1,000 रुपये मायनस 9,000 रुपये आउटर कॉलमला.